हाय, दिस इज विद्या फ्रॉम विद्याज ब्युटी स्टुडंट अकॅडमी. आजचा ना व्हिडिओ थोडासा मोठा होणार आहे. कारण पण तसंच आहे. कारण ह्या ज्या सगळ्या मशीन्स तुम्हाला दिसत आहेत, ओके, ह्या माझ्याकडे अजूनही बऱ्याच मशीन्स आहेत, त्या आम्ही वरती ठेवलेल्या आहेत. आता सगळ्याच खाली करण्याची जागा एवढीच पुरते, त्यामुळे नाही काढलेल्या आहेत, हरकत नाही. तर मुद्दा असा आहे, सांगायचं असं आहे की अनेक मुली पार्लरचा कोर्स लावायला येतात. मुळात त्यांचं बजेट फार कमी असतं. ओके, मेकअप ह्या गोष्टीला ते खूप लाईटली घेतात, खूप म्हणजे खूप लाईटली घेतात आणि त्यांना मेकअपचा कोर्स करायचा असतो. जेव्हा त्यांना एक सर्टन अमाऊंट फी सांगितली असते, तर त्यांचं अशी इच्छा असते की मेकअपचा कोर्स करायचा आहे तर 10, 15, 20,000 फी त्याची असावी, असं साधारणतः त्यांचं मत असतं. परंतु असं नाही आहे. 10-15 हजारात मेकअप शिकवता येत नाही. बऱ्याच मुली इतक्या गरीब घराण्यातून किंवा चांगल्याही मुली आल्या तर त्यांची ती मानसिकताच असते की मी जाईल 25-30-40,000 रुपये भरेल आणि मी कोर्स शिकेल. तर तसं नाही होत. चला, तुम्हाला कुणी 20, 25, 30, 40, 50 हजाराला पण कोर्स शिकवेल. ओके, आता मेकअपचा कोर्स म्हणजे हा बेसिक टू ॲडव्हान्स पूर्ण आला. ज्याच्यामध्ये खूप सगळ्या हेअरस्टाईल्स असतात, हेअर ॲक्सेसरीज असतात, छोट्या छोट्या बऱ्याच गोष्टी आहेत. मेकअपचे तर बरेच प्रकार आहेत. ओके, आता मी ते काही सगळे एक्सप्लेन करत नाही, कारण वेगवेगळ्या ब्राईड्स असतात. कारण ब्राईड काही एकाच प्रकारचे नसते. मराठी, गुजराती, पंजाबी, मोमेडियन, परत साऊथ इंडियन, आणि त्यांच्यामध्येही बरेच डिफरंट प्रकार आहेत. बंगाली, मग वेगवेगळ्या साड्या आल्या. तर हा कोर्स जर कुणी म्हणत असेल ना, मी 10 दिवसात शिकवतो, मी 15 दिवसात शिकवतो, तर तसं होत नाही. 15-20 दिवसात त्या मुली किंवा महिला मेकअप शिकू शकतात, ज्यांना अगोदर थोडंफार नॉलेज आहे, ज्यांना बऱ्यापैकी नॉलेज आहे की मार्केटमध्ये प्रोडक्ट किती प्रकारचे आहेत किंवा ते किती कॉस्टली आहेत, किंवा थोडंफार मशीनचं नॉलेज आहे. ज्या मुलींना काहीच माहिती नाही, निव्वळ आणि निव्वळ यूट्यूबला वेगवेगळे मेकअप पाहून त्या मेकअप करायला येतात आणि त्यांचं म्हणणं काय, चल मी 15-20,000, 25,000, 30,000 भरेन आणि मी मेकअप शिकेन. आता इथे मुद्दा असा आहे की ठीक आहे, तुम्ही 25-30,000 रुपये भरून पण कुठेही मेकअप शिकाल, पण त्याच्यानंतर काय? त्याच्यानंतरचा जो भाग आहे ना, तो सगळ्यात मोठा आहे. मुळात तर मी ह्या मशीन दाखवते. आता ह्या ना टॉंगच्या सिरीज आहे, तरी आमच्या अजून 5 टॉंगच्या मशीन वरती आहेत. तर याच्यामध्ये ही ना 9 नंबरची मशीन आहे, ही 13 नंबरची आहे, ही मला वाटतं 22 आहे, ही कुठं गेलं घ्यायचं, 28 आहे. ह्या झाल्या टॉंग सिरीज. अजून मोठा टॉंग सिरीज माझ्याकडे वरती आहे. त्यानंतर ह्या आहेत आयनिंग्स, स्ट्रेटनर ज्याला बोलतो, किंवा स्ट्रेटनिंग मशीन ज्याला म्हणतो, ती ही माझ्याकडे ॲसरची आहे. देन आयकॉनिकची आहे. परत ही पण मला वाटतं आयकॉनिकची आहे. ओके, हे बघा, ही सुद्धा आयकॉनिकची, ही माझी जुनी मशीन आहे, पण आहे माझ्याकडे. ओके, त्यानंतर हे क्रिम्पर आहेत. हा बिग क्रिम्पर आहे, कारण कधी कधी ब्राईडचे खूप मोठे आणि हेवी हेअर असतात, तर त्याच्यासाठी हा एक क्रिम्पर आहे. बघा, ही पण एक माझ्याकडे आयनिंग आहे, ही वेगाची आहे. त्यानंतर हा एक क्रिम्पर आहे स्मॉल हेअरसाठी, किंवा असावे 2 क्रिम्पर गरजेचे आहेत. ॲलन ट्युमरची आहे. ओके, ही एक आयनिंग मशीन आहे, जी हेअरच्या वेगवेगळ्या डिझाईनसाठी मी घेतलेली आहे. त्यानंतर हा खास मराठी जो पेशवाई लुक आला होता प्रियंका चोप्रा यांचा, तर त्यांची जशी हेअरस्टाईल होती बाजीराव मस्तानी या पिक्चरमध्ये, तर त्याच्यासाठी ही खास मशीन घेतलेली. अशा छोट्या छोट्या काही मशीन्स असतात, असे काही ब्लोड्राय असतात. यांचा उपयोग खास करून ज्यांचे पतले हेअर आहेत, त्या पतले हेअर चारी बाजूने फुलून ते मोठे दिसावेत, अशासाठी ही पण माझी मशीन ॲलन ट्युमरची आहे. आणखी मला वाटतं काय दाखवायचं राहिलं, ही हा क्रिम्परच आहे. म्हणजे क्रिम्पर माझ्याकडे जवळ 2 ते 3 आहेत. हा एक आहे, हा एक आहे, आणि एक छोटासा पण आहे आणि मोठा पण आहे अजून वरती. सो ह्या सगळ्या मशीन्स आहेत, आणि ह्या सगळ्या ब्रँडेड मशीन्स आहेत. यांची किंमत 3,000, 3,500, 4,000, 4,500 अशी आहे. आता तुम्ही म्हणाल की तुम्ही इतक्या मशीन्स का घेतल्या? कारण जे जे तुम्ही कर्ल्स बघता छोटे मोठे, ते छोटे मोठे कर्ल्ससाठी ह्या सगळ्या मशीन्सच लागतात. मला जर 13 नंबरच्या कर्ल्सनी जर एक प्रॉपर मेसी लुक द्यायचा आहे, तर मी त्याला ही 28 नंबरची टॉंग वापरू शकत नाही. आलं लक्षात? त्यानंतर आता तुम्ही म्हणाल ह्या आयनिंगच्या 4-4 मशीन्स कशाला? कारण एका टायमाला आमच्याकडे 10-10, 15-15 मेकअप असतात, ब्राईड असते आणि सायडर सुद्धा असतात. आता ब्राईड हिचं लग्न वन टाइम होणार असतं, तुमच्याकडे एकच आयनिंग आहे, तुम्ही ब्राईड घेताय ना, आयनिंग टाइमला तर त्या मशीन, कारण ह्या मशीन्स आहेत, ह्या कधीही धोका देऊ शकतात. चेक द मशीन हा आमचा पहिला
म्हणजे इट्स अ फर्स्ट आवर स्टेप whenever you are going to outside to the bride. ओके, सो ह्या प्रोसिजर आहे. त्यामुळे 2 आयनिंग असणं, 2 क्रिम्पर असणं, कारण अचानक जर मशीनने धोका दिला तर त्या लग्नातून तुम्ही कुठे शॉपिंग करायला जाणार? तर विचार करा की ह्या मशीनची किती प्राइस होत असेल. तुम्ही 3-3 हजार जरी पकडले ना तरी मला वाटतं 1, 2, 3, 4, 5, 6 ही नाही, ही जाऊ दे, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 3,000 जरी पकडलं ना तर ह्या 50-60 हजारच्या नुसत्या मशीन्स होत आहेत. ओके, आणि ह्या गरजेच्याच आहेत. तुम्ही म्हणाल की असं नाही, तुम्ही कुठल्याही जी हेअरस्टाईलिस्ट आहेत, आज युट्यूबला बऱ्याच प्रसिद्ध खूप छान अशा मेकअप आर्टिस्ट आहेत, तर त्यांच्याकडे हे सगळं असतं. असेच नाही तुम्हाला बिग कर्ल, स्मॉल कर्ल्स, वेगवेगळ्या हेअरस्टाईल अशा उगीच हवेत बघायला मिळत नाही. त्यामागे त्यांनी प्रचंड पैसा लावलेला असतो त्या मेकअप आर्टिस्टने, आणि त्याच्या मागे त्यांची प्रचंड मेहनत असते, प्रॅक्टिस असते. इव्हन माझंही तेच आहे, माझा तर समोरच दिसतंय. ओके, आणखीही असे बरेच व्हिडिओ असतील, मला नाही माहित आहेत, पण मला हा व्हिडिओ टाकणं खूप गरजेचं वाटलं. तर अनेकदा मुली येतात, खरं तर बजेट त्यांचं 50,000 सुद्धा नसतं. 50,000 ही त्यांचं बजेट नसतं, आणि उठतात आणि आपलं येतात आणि मेकअपचा कोर्स करायचा आहे, आणि त्यांना असं वाटतं की मेकअपचा कोर्स आज केला की उद्या मी लगेच सक्सेस होईल. प्लीज, असं काहीही होत नाही. मी स्वतः या फील्डमध्ये 18 वर्ष आहे. मी पहिले माझा मेकअप लेवल 1, 2 आणि 3 हे VLCC मध्ये केलेलं आहे, तेही 2013ला. त्यानंतर बऱ्याच वर्षाचा अनुभव. त्यानंतर आफ्टर कोरोना सुद्धा मी एका ठिकाणी 1.5 लाख रुपये फी भरून मेकअपचा, जेव्हा तसं तर मला गरज नव्हती त्या कोर्सची, हे नंतर मला, पण मला ते रशियन हेअरस्टाईल्स वगैरे सगळं शिकायचं होतं, त्यामुळे मी तो कोर्स केला. आणि त्यावेळेस पण माझ्याकडे अगोदर खूप खूप मशीन होत्या. त्यानंतर पण मी वन टाइम नुसत्या 40,000 रुपीच्या मशीन्स घेतल्या. ठीक आहे, आता याचं कारण असं की मी एवढा पैसा खर्च केला कारण मी स्वतः कमवते. 2008 पासून मी पार्लर ह्या क्षेत्रामध्ये आहे. आज साधारण 17-18, त्याच्या अगोदर 2-3 वर्ष शिकत होते. माझ्या खूप चांगल्या मॅडम होत्या, ज्यांच्या त्यावेळेस पार्लर फार नव्हते. तर विचार करा की ह्या नुसत्या मशीन्स आहेत, ह्या मशीनचा एवढा खर्च आहे. कारण चला, तुम्ही आता फॉर एक्झाम्पल की तुम्ही माझ्याकडे शिकायला आलात, माझ्याकडे शिकायला आल्यानंतर मी तुम्हाला माझ्याच मशीन देईल प्रॅक्टिसला, चला, पण नंतर काय? नंतर काय घरी? किमान तुमच्याकडे 1-2 तरी टॉंगच्या सिरीज असणं गरजेचं आहे, कारण हल्ली तोच जमाना आहे. मेसी बनसाठी तर तुमच्याकडे मला वाटतं एक 22 नंबर, एक 13 नंबर, एक 28 नंबर, 2-3 तरी टॉंग मशीन तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. 3-4 हजाराला जरी बघितलं, 3-3 हजारचे जरी घेतल्या ना तरी 10,000 तुमचे इथे गेले. त्यानंतर आयनिंग, आयकॉनिकची प्रत्येक आयनिंग मशीन हे 3 ते 4 हजारालाच आहे, पण स्वस्त नाही. त्यानंतर बाकीचे क्रिम्पर आहेत, एक आयनिंग, एक क्रिम्पर. तुम्ही सहज जरी मेकअप आर्टिस्ट, तुम्हाला कम से कम 20 ते 25 हजारच्या मशीन्स घेणं आहे, कारण त्याच्यामध्ये तरी मी ड्रायर नाही ठेवलेला आहे, अजून बऱ्याच गोष्टी ज्या इथं ठेवलेल्या नाही आहेत. तर हा व्हिडिओ मी फार मोठा करत नाहीये, कारण मला हे ह्याच्यासाठी सांगायचं आहे की मुलींनी स्वतःचं पहिलं बजेट बघा. आता यातून पण काय होतं की तुमच्याकडे अशी डमी असते ओरिजिनल हेअरची. ओके, आता ही डमी आहे ओरिजिनल हेअरची, ते अशी डमी लागते. आता ही या डमीची पण प्राइस ना कम से कम 5-7 हजार रुपये आहे. स्टँड तुम्हाला वेगळं घ्यावं लागतं, स्टँड डमी बरोबर येत नाही. माझं हे मजबूत स्टँड हे जुनं वाटत असेल, कारण ते खूप दिवस झालं मी घेतलेलं आहे. माझ्याकडे जवळजवळ 5 ते 6 स्टँड आहेत वेगवेगळ्या डमींचे. असो, तर मुलींनो, जेव्हा तुम्ही मेकअपला जाताना तेव्हा व्यवस्थित बजेट तुमचं बनवा. किमान किमान मला असं काही म्हणायचं नाही की तुम्ही शिकू नका, बिंदास शिका, सर्वांनी शिका, खूप सगळ्यांनी सक्सेस व्हा. परंतु माझं असं सांगणं आहे की किमान बाबा मी एक आयनिंग घेतली तर त्याचे किती रुपयाला आहे, मी कुठल्या माझ्या बजेटनुसार घेऊ शकते. एखादा क्रिम्पर घेतला तर मी किती रुपयाला घेऊ शकते. 1-2 टॉंग मशीन घेऊ शकते का, काय काय लागतं ह्याची बेसिक माहिती ना तुम्ही स्वतःच गोळा करा. उगीच उठलं की निघाले आपल्या मेकअपचा कोर्स करायचा, असं प्लीज करू नका, त्यातून तुम्हाला निराशा येईल. त्यामुळे जसं जसं तुम्ही त्या गोष्टीचं नॉलेज गोळा कराल, आणि ह्यानंतर तुम्हाला अजिबात मेकअप जाणत नाही किंवा मेकअपचं तिला काहीच माहिती नाही, तरी सुद्धा तिला केवळ एवढं माहिती असतं की फाउंडेशन लागतं, कॉम्पॅक्ट लागतं, आयलायनर लागतो, काजळ लागतं, लिपस्टिक्स लागतात, ब्लशर लागतात. तर याची पण कॉस्ट तुम्ही काढा की हे साधारण किती रुपयाला पडेल. नंतर ह्या मशीन्स काढा, डमी काढा, कारण ह्या प्रॅक्टिससाठी ह्या तर नॉर्मल गोष्टी आहेत. तुम्ही युट्यूबला पण बघता, कितीतरी चॅनल आहेत युट्यूबला, कितीतरी ब्युटी मेकअप आर्टिस्ट तुम्हाला हेअरस्टाईल वगैरे करून दाखवतात. तर ह्याची कॉस्ट काढा. ब्लशर्स असतात, अशा सगळ्या गोष्टींची कॉस्ट काढा, एक तुमचं बजेट बघा, आणि मग ठरवा. तुम्ही काय वाटतं की पार्लरमध्ये गेलात की मग तुम्हाला एखादी कॉस्ट, जसं मी सांगितल्यानंतर त्यांना असं वाटतं ही खूपच जास्त सांगते, ही काहीतरीच बोलते, हिचं काय असं तुमच्या मनात आमच्याबद्दल विनाकारण
निगेटिव्हिटी येते. म्हणजे मी माझ्या अनुभवावरून सांगते की माझ्यासारख्या अशा किती ब्युटिशियन्स आहेत की मी लाखो रुपये टाकलेले आहेत आणि समोर व्यक्ती येते आणि आम्हालाच काहीतरी बोलून निघून जाते किंवा तिच्या मनाबद्दल आमच्याबद्दल द्वेष निर्माण होतो. तर आमची तशी खरंच काहीही इच्छा नसते. किमान माझी तर नाही आणि मला नाही वाटत कुठल्याही ब्युटिशियनची आहे. ज्या ज्या ब्युटिशियन्स तुम्ही युट्यूबला मेकअप करताना पाहता किंवा फेमस युट्यूबर जे पण सगळ्या मला म्हणायचं मी आय एम नॉट सेइंग दॅट लाईक ह्या पर्टिक्युलर 2-4 नो, आय एम टॉकिंग अबाउट दॅट एव्हरीवन मेकअप आर्टिस्ट. ओके, सो ही सगळी त्यांच्या मागे मेहनत असते बच्चे लोक, हे तुम्ही सगळं लक्षात घ्या. इतकं सोपं नाही. आता ह्याच्या ड्रायर आहे बऱ्याच आहे. आता याच्या नुसतं हेअरचं जरी पकडलं ना तर माझ्याकडे दुनिया, आता माझा दुसरा व्हिडिओ येईल तर तुम्हाला मी हेअर ॲक्सेसरीज दाखवते. क्लिप्स किती असतात, पिना किती असतात, रबर किती असतात, किती स्प्रे असतात, किती क्रीमी स्प्रे, वेगवेगळे स्प्रे ठेवावे लागतात आमच्याकडे. ओके, म्हणजे तुम्ही समुद्रात आंघोळ करून आले असता, तुमचे खारे हेअर आहेत आणि ॲट द सेम टाइम तुम्हाला काहीतरी मेकअप करायचा असतो तर त्यावेळेस वापरणारा स्प्रे वेगळा आहे. ओके, परत तुम्हाला सांगते सेटिंग स्प्रे वेगळा आहे, नॉर्मल सेटिंग स्प्रे वेगळा आहे, शाईन स्प्रे आहे, क्रीम्स आहेत जे तुमचे कर्ल्स आहेत ते अगदी छान टिकावेत म्हणून. तर अशा बऱ्याच गोष्टी आहेत. तर ना हे तुम्ही जेव्हा मेकअप आर्टिस्ट व्हाल तेव्हा तुम्हाला सुद्धा हे घ्यावंच लागणार आहे. व्हिडिओ मोठा आहे पण खरंच ज्याला ज्याला वाटतं ना की मला मेकअप आर्टिस्ट व्हायचंय त्यांनी पहिलं ह्या सगळ्या गोष्टी बघा. माझ्यासारख्या अनेक मेकअप आर्टिस्ट मला नाही वाटत त्याच्या झोपेत उठून कुणाला मेकअप कोर्स शिकायला गेला असतील. सॉरी, आम्ही ह्या सगळ्या गोष्टी आमचं बजेट बघितलं आहे की मी काय करू शकते काय नाही केलं. जेव्हा कुठे मेकअपचा कोर्स विचारायला गेलो तेव्हा तिथे ही पूर्ण पहिली माहिती काढली. लोक काय करतात, येतात कोर्सची प्राइस विचारतात आणि लगेच तोंड वाकडं करून हा ठीक आहे म्हणून निघून जातात. परत दुसरीकडे परत, अरे तुम्ही किती जरी अख्खा भारत जरी फिरलात तरी कदाचित कोर्सची प्राइस वेगवेगळी असेल पण ह्या मशीन्स कुठल्याही ब्युटिशियनच्या घरात बनत नाहीत. त्या तुम्हाला घ्यायच्याच आहेत. त्यासाठी तुम्ही मग काय दुकानदाराच्या घरी जाऊन तिथे जाऊन विचारणार की कितीची मशीन, एवढी एवढी, मग केलं तोंड वाकडं निघाल, असं होईल का? असं नाही होतंय ना. पार्लरचा कोर्स तुम्ही कुठेही शिकाल त्याबद्दल काही शंका नाहीये, परंतु व्हॉट अबाउट दिस ऑल द टूल्स, याचं काय करा. तर हे तर घ्यावंच लागेल. त्यानंतर आमच्याकडे जर मेकअपचे प्रोडक्ट जर मी माझे दाखवले तर तुम्ही म्हणजे यू विल बी शॉक की हे इतकं महागडं आहे. बघा, मेकअप म्हटल्यानंतर सगळ्यात पहिले येतात तर हेअर ॲक्सेसरीज येतात. हेअरच्या ह्या सगळ्या म्हणजे हे पहिली गोष्ट आहे, हे सगळं तुमच्याकडे असणं. त्यानंतर प्रॅक्टिससाठी तुम्हाला असा ओरिजिनल हेअरचा एक डमी असणं हे सुद्धा खूप गरजेचं आहे. त्यानंतर पिना, क्लिपा, परत सॉरी क्लिपा नाव क्लिप्स, सॉरी डेली भाषेत तर क्लिप्स, त्यानंतर बन्स असतात, वेगवेगळ्या हेअर ॲक्सेसरीज आहेत जे मी तुम्हाला हेअर एक्सटेन्शन्स असतात त्याचेही बरेच प्रकार आहेत. तर ह्या सगळ्या गोष्टी मिळून त्यानंतर बरीच वर्ष प्रॅक्टिस, तुमच्या प्रॅक्टिसच्या नंतर तुमचा पोर्टफोलिओ तयार होतो. तुमच्या आजूबाजूच्या लोकांना ती माउथ टू माउथ पब्लिसिटी होणं गरजेचं आहे की अरे हा ही चांगलं करते. आणि ह्या सगळ्या गोष्टी परत आपल्याला लगेच काही मेकअप कोर्स केल्यानंतर लगेच जाऊन ब्राईट घ्यायची सवय लागत नाही. एक बॅलन्स आपल्यामध्ये येणं गरजेचं होतं. जसं बॅलन्स म्हणजे काय, तर घरात तुम्ही किती 7ला उठता, 8ला उठता किंवा 6ला उठता, मग घरातलं काम करणं, मग ती व्हॅनिटी भरणं, ह्या सगळ्या गोष्टीचा बॅलन्स यायलाच 1-2 वर्ष जातात. बिलीव्ह मी, हे आम्ही सगळं भोगलंय. हे सगळं माझी मुलं जेव्हा होती, जेव्हा माझा मुलगा 10वी-11वीला होता, माझ्याकडे चांगल्या चांगल्या ब्राईड्स आल्या होत्या. त्यावेळेस मेकअप आर्टिस्ट कमी होते, कोरोनाच्या अगोदरची गोष्ट. पण माझा मुलगा कोण 9वीला, कोण 10वीला, कोण, आणि त्यांचे शिक्षण माझ्यासाठी खूप महत्त्वाचं होतं. ब्राईड होत्या, चांगले चांगले मेकअप किंवा इतरही कामं असताना सुद्धा मी घेऊ शकत नव्हते कारण माझ्यासाठी फॅमिली खूप महत्त्वाची आहे. तेव्हा लक्षात घ्या की लगेच मेकअपचा कोर्स केला, विचारायला गेला, तुमच्या म्हणण्याप्रमाणे प्राईस सांगितली, मग तुम्ही खुश. तसंही कुणीही आलं आणि प्राईस विचार लगेच मेकअपचा कोर्स लावत नाही. 100 प्रश्न असतात. असं वाटतं की चला आम्हीच अग्नी परीक्षा द्यायला लागलोय. तर असं नाहीये. तर ह्या गोष्टी ध्यानात घ्या. हा व्हिडिओ कुणालाही दुखवण्याच्या उद्देशाने मी बनवलेला नाहीये. मी त्या मुलींसाठी, कदाचित आईबाबांची तेवढी तुमच्या परिस्थिती नसेल किंवा मिस्टरांची तुमच्या तेवढी परिस्थिती नसेल आणि तुम्हाला मात्र आतून वाटत असेल की मला मेकअप आर्टिस्ट व्हायचं आहे, तर तुमच्या घरामध्ये कोणत्याही प्रकारचा कलह होऊ नये आणि तुमचाही कॉन्फिडन्स कुठे तो डगमगला जाऊ नये. त्यामुळे प्रॉपर विचार करा ह्या सगळ्या गोष्टींचा आणि त्यानंतरच ह्या क्षेत्रात या. जेवढं तुम्हाला तुमच्या कुवतीप्रमाणे जेवढी तुम्ही माहिती गोळा करू शकता मेकअपच्या संदर्भात, त्याच्या मशीनच्या संदर्भात, हेअर ॲक्सेसरीच्या संदर्भात, मग डमी बिमी सगळ्या गोष्टी
मेकअपशी रिलेटेड जेवढे गोष्टी येतात, जेवढे टूल्स येतात, जेवढे प्रोडक्ट्स येतात, त्या सगळ्यांची माहिती स्वतःहून गोळा करा. युट्यूबला किती छान अशा मेकअप आर्टिस्ट आहेत, जे प्रत्येक गोष्टीचं डिटेल माहिती देतात, की मी आता 22 नंबरची मशीन यूज करत आहे, मी आता हे 36 नंबरची टॉंग यूज करत आहे. आणि ह्या आयनिंग तर तुम्ही नुसतं ॲमेझॉनला जरी गेलात तर खूप सगळे येतात. तर त्याची लिस्ट बनवा, प्रोडक्टची लिस्ट बनवा, तुमचं एक बजेट बनवा. असंही नाही की कोर्स आता शिकला, 1 महिना चला 40-50 दिवसाचा कोर्स केला, त्यानंतर लगेच साडी घालायला शिकलात, लगेच केला आणि लगेचच महिना 2 महिन्यात तुम्हाला ब्राईड मिळायला असेल, तुम्ही एक्सपर्ट झालात. असं होणे नाही. कुणीही तुम्हाला ब्युटिशियन अशी सांगत असेल ना, मेकअप आर्टिस्ट, तर ती चक्क खोटं बोलते. कोणीही मेकअप आर्टिस्ट, मग ती लेडीज असेल किंवा जेंट्स असेल, मेकअपची ब्राईड तुम्हाला घ्यायला साधारण वर्ष जातं, किमान वर्ष, मी तर 2 वर्ष बोलते. तेव्हा कुठे तुमच्यात तो कॉन्फिडन्स येतो की चला पटकन व्हॅनिटी भरली, घेतली व्हॅनिटी, चला जिथं ब्राईड आहे तिथे गेलो, पाहिजे तसं त्या ब्राईडला मेसी बन ह्याव त्याव सगळं तुम्ही केलं आणि मस्त मेकअप काढून तुम्ही आज छान असं एक शेरा घेऊन तुम्ही घरी आला. ही गोष्ट व्हायला वर्ष 2 वर्ष लागतात. त्यामुळे जर तुमचं बजेटही असेल 1-2 लाख रुपये खर्चायचं, तरी सुद्धा सगळ्या गोष्टींचा विचार करा. म्हणून हा व्हिडिओ मी बनवलेला आहे. उद्या नक्कीच मी अजून हेअर ॲक्सेसरीजवरची सुद्धा व्हिडिओ बनवेल आणि माझे सगळेच व्हिडिओ ना मी असे ज्या ज्या गोष्टी तुम्हाला पार्लर टाकायत, ही गोष्ट करावी की न करावी आणि बजेट आणि त्यासाठी लागणारा कालावधी आणि सक्सेस होण्यासाठी लागणारा कालावधी, ह्या प्रत्येक गोष्टीवरती डिटेल व्हिडिओ मी बनवेल उद्यापासून. नक्की फॉलो करा, शेअर करा, लाईक करा आणि मोठा व्हिडिओ असला तरी सुद्धा बघा, कारण तो तुमच्यासाठी प्रचंड महत्त्वाचा आहे. थँक्यू सो मच.